नमस्कार, मी डॉक्टर निनाद पाटील, कन्सल्टंट न्यूरोसर्जन, मेडिकोर हॉस्पिटल पुणे। आज वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे च्या निमित्ताने आपण काही माहिती जाणून घेऊया ब्रेन ट्यूमर याच्या संदर्भात। तर ब्रेन ट्यूमर हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात। पहिला म्हणजे प्रायमरी ब्रेन ट्यूमर, दुसरा म्हणजे सेकंडरी ब्रेन ट्यूमर। तर प्रायमरी ब्रेन ट्यूमर म्हणजे जे प्रामुख्याने त्यांचा उगम जो असतो तो ब्रेन मधूनच असतो। सेकंडरी ब्रेन ट्यूमर आपण ज्याला म्हणतो, ज्यामध्ये ट्यूमरचं शरीरामध्ये इतरत्र कुठेतरी ट्यूमर असतो व तो रक्ताच्या मार्गाने ब्रेनमध्ये पसरतो। तर असे दोन प्रकारचे ट्यूमर्स आपल्याला प्रामुख्याने ब्रेनमध्ये आढळून येतात। तर दर वर्षाला आपण बघितलं तर साधारणतः भारतामध्ये 1 ते 1.5 लाख लोकांमध्ये ब्रेन ट्यूमर झालेला आपल्याला आढळून येतो। तर ब्रेन ट्यूमर होण्यामागे काय प्रमुख कारणे असतात, तर त्याच्यामध्ये कोणतं एक कारण असं आपण पकडून चालू नाही शकत, पण काही फॅक्टर्स आहेत जे रिस्पॉन्सिबल असतात ब्रेन ट्यूमरसाठी। त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे जेनेटिक, म्हणजे अनुवंशिकता। जर फॅमिलीमध्ये कोणाला पहिले जर ब्रेन ट्यूमर झालेला असेल तर पुढच्या जनरेशनमध्ये ब्रेन ट्यूमर होण्याचे चान्सेस असतात। दुसरं म्हणजे एज, म्हणजे पेशंटचं वय, ज्यामध्ये जर यामध्ये लहान मुले व वयस्कर व्यक्ती यांच्यामध्ये ब्रेन ट्यूमरचं प्रमाण जास्त आढळून येतं। तिसरं महत्त्वाचं कारण एक आहे जे म्हणजे प्रिव्हियस रेडिएशनचं काही एक्सपोजर असेल तर, म्हणजे उदाहरणार्थ पेशंटला काही कॅन्सर असेल व त्याच्यासाठी त्याची रेडिओथेरपी जर झालेली असेल तर अशा पेशंटमध्ये ब्रेन ट्यूमर होण्याचे चान्सेस असतात। तर ब्रेन ट्यूमर झाल्यावर आपल्याला ट्रीटमेंट काय करता येते, तर आपल्याकडे 2-3 ऑप्शन असतात। त्यामध्ये प्रामुख्याने किंवा सगळ्यात कॉमन जो आपण ट्रीटमेंटचा पर्याय निवडतो तो असतो सर्जरी। सर्जरी करून ब्रेन ट्यूमर पूर्ण काढून टाकणे हा सगळ्यात पहिला पर्याय। व काही पेशंटमध्ये जर ट्यूमरचा टाईप आणि ग्रेड ह्याच्यावर पेशंटला पुढे किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी देखील लागू शकते। ब्रेन ट्यूमर एकदा ट्रीटमेंट झाल्यानंतर पेशंटचं पुढचं आयुष्य, ज्याला आपण प्रोग्नोसिस म्हणतो, की प्रोग्नोसिस कसं राहतं, तर याच्यासाठी 3-4 फॅक्टर महत्त्वाचे असतात। त्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे ब्रेन ट्यूमरचा टाईप आणि त्याची ग्रेड। जर युजली 4 प्रकारचे ग्रेड असतात, ग्रेड 1, 2, 3, 4। तर ग्रेड 1चे जे ट्यूमर असतात त्यांच्यामध्ये त्यांचं प्रोग्नोसिस हे उत्तम असतं, आणि ग्रेड 4चे जे ट्यूमर असतात त्याच्यामध्ये त्यांचं प्रोग्नोसिस हे काही इतकं चांगलं नसतं। तसंच 2-3 बाकीचे फॅक्टर्स आहेत जे प्रोग्नोसिस, ज्याच्यावर प्रोग्नोसिस डिपेंड करतं। ते आहे एज ऑफ द पेशंटचं वय आणि एक्सटेंट ऑफ रिसेक्शन, तसंच ट्यूमरचं लोकेशन, की कोणत्या लोकेशनमध्ये ट्यूमर आहे। तर ही काही आपण थोडीशी माहिती जाणून घेतली ब्रेन ट्यूमर संदर्भात। आज वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे आहे।